नावं घेत नाही. सगळ्यात मोठी चूक तुम्ही आनंदभाऊ या ठिकाणी केली. ती लग्नात जी फिरता असं गरगार गरगार त्याला ड्रोन काय म्हणते त्याला, एवढं सगळं केलंय ती ड्रोन एखादा इथं का लावला नाही बघायला. असं एवढा ड्रोन जर लावला असता आणि त्या जवळकरानं बघितलं असता तर ती बेशुद्ध पडला. दाखवा त्याला. बाबा तिथं बसला असतील ऑफिसवर, कोण काय बोलतंय बघायला. एक पाठ दिशीन ये इथं बसन ऐक बघ जरा. आणि एकदा ही जनता बघितल्यानंतर दीपक आबा तुला कळेल की तू चुकला का शहाजी पाटील चुकला. निवडणूक लागली, नगरपालिकेची उभा राहिलेला वेगळा उमेदवार आहे तर या ठिकाणी उठतोय सुटतोय, कुठल्या तरी पत्रकाराला बोलवतोय, 2 रुपये देतो, माझ्यावर सुटलाय सगळं बोलत. जास्त मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. पुढं पुढं बोलत धक्का देतो त्याला. काय काळजी करू नका. हे निवडणूक लागलेली आहे ती तुमच्या माझ्या या सांगोला तालुक्यातील राजधानी असलेल्या सांगोला नगरपालिकेची निवडणूक लागली. एका बाजूला या तालुक्याचा या विकास करत असताना शहराचा चौफेर विकास झालेला पाहिजे या जाणीवेतून आपण गेली 40 वर्ष या तालुक्यात राजकारण करतोय. तर 65-70 वर्ष स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांनी सुद्धा या तालुक्यात काय केलं ते विकासासाठी. जोडगोडी चांगली होती. दुर्दैवाने आबासाहेबांचं निधन झालं. राजकारणाचा बघता बघता सुपडा साप सगळा चुतोडा होऊन गेला. काय वळण लावले राजकारणात. गाव आपलं, मतदार आपला. इकडे 4 उभा राहत्याली, तिकडे 4 उभा राहत्याली. कुणाला तर माणसं मतं देत्याली, कोण तर निवडून येईल. ही प्रथा आपली परंपरेनं चालत आलेले होते. निवडून आलेल्याने 1 दिवस मिरवणूक काढली तर पडल्याला दुसऱ्या दिवशी रुबाबात गावात हिंडत होता. ही आपली पद्धत आहे या गावची. आज नेमकं तुम्ही या गावाला कुठल्या वळणावर घेऊन चालला आणि कशा कुठल्या स्वार्थाने घेऊन चालला. विकास केला नाही, विकास केला नाही, विकास केला नाही. एका बाजूला म्हणताय पोट सुटला यांचा या ठिकाणी. कशासाठी चिरतय नेमकं तुम्हाला सांगतो. गणित तुम्हाला गावलं नाही. 6 वर्ष ही आमदार होतं. यानं केलेलं सांगोला शहरात एक काम दाखवायचं. मी आता निवडणूक सोडून देतो. 6 वर्ष आमदार, 6 वर्ष एक तर या गावात तू काम करायचं होतं. या गाव सांगोला आपली नगरपालिका आपलं गाव आहे. या ठिकाणी एखादं काम करावं का तुला अडवलं होता मी. सरकार तुझं होतं. राष्ट्रवादीकडे सगळी खाती होती. शरद पवारच्या गाडीवर ड्रायव्हिंग करत होतं का. शरद पवारला ड्रायव्हर नव्हता का. आलं पवार साहेब हा ड्रायव्हरला चल उठ बसलाच गाडी. बिन पगाराचा ड्रायव्हर. काय दिवं लावले या ठिकाणी. आणि आकडं माझं बघून पोटात दुखायला लागलं. मी फक्त 2 वर्षात काम केलं. कोरोना 2 वर्ष निघून गेली. राजकारणाची लढाई झाली. या ठिकाणी गुवाहाटीला गेलो. कशासाठी गुवाहाटीला गेलो होतो. बाळासाहेब केदार आवाज ऐकू येतोय का माझा. हा शहाजी पाटील गुवाहाटीला गेला होता. प्रामाणिकपणे गेला होता. 19 सालची निवडणूक आम्ही लढवली होती. या ठिकाणी ती भारतीय जनता पार्टी बरोबर लढवली होती. मित्र पक्ष आमचा होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आठवले साहेब, भारतीय जनता पार्टी फडणवीस साहेब आणि आमचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर निवडणूक लढवली. काय झालं निवडून आल्यावर. ज्यांना घेऊन आम्ही मतं मागितली, ज्यांनी आमच्यासाठी कष्ट केलं ते कार्यकर्ते भाजपचे गेले, बाजूला फेकले गेले. आम्ही सत्तेवर जाऊन बसलो. वाटलं आमच्या मनात की ज्यांच्यामुळं आपण निवडून आलो होतो भारतीय जनता पार्टी
सगळ्यात जास्त आमदार निवडून आणलेला पक्ष असताना सुद्धा त्यांना बाजूला बसायला लागतंय आणि आपण मात्र इथं आता गुलगुली सत्तेवर मंत्रालयात हिंडायला लावून लाज वाटत होती आमच्या जीवाला. स्वार्थासाठी आम्ही गेलो नव्हतो. उद्देश आमचा होता, प्रामाणिक होता, की सत्तेत आमच्या शिवसेनेबरोबर भारतीय जनता पार्टी आली पाहिजे या एका हेतून आम्ही गुवाहाटीला गेलो. सत्तांतर घडवलं, भारतीय जनता पार्टी सत्तेत आली. फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, गृहमंत्री झाले, जलसंपदा मंत्री झाले, ऊर्जा मंत्री झाले. पाहिजे तेवढी खाती फडणवीस साहेबांकडे गेली. का चुकी माझी झाली? गुवाहाटीला गेली, एकटा गेलो नव्हतो. काय काय केलं मला फक्त आमच्या नेत्याची एकनाथ शिंदे साहेबांना माहिती. तुमच्यासाठीच केलं तर आम्ही. आणि आज का मी वाईट दिसायला लागलो? मला आमदारकीच्या निवडणूक सांगायची सगळी की भाजपनं घात केलाय, भाजपनं का, मला विश्वास बसत नव्हता. मला कोण सांगायला लागलं तर साक्षीदार आहेत, मी शिवाय द्याय काम म्हणायचो. पण तुम्ही नीट काम केलं नाही, पडलो ते पडलो, पुन्हा भाजपनं असं केलं आणि भाजपनं तसं केलं, कशाला लागा काय तर सांगताय, खवळायचो मी. म्हणजे देवटा आला जयकुमार गोरे सांगून गेला की शहाजी बापूला पाडताना, बाबासाहेब तुला माझी मदत चांगली वाटली ना, आता काय झालं म्हणजे तुम्हीच कबूल केलं, आता तुम्ही लागा मला आमदार केलाय पाडलं. मी तुम्हाला सत्तेत घ्यायला पळ पळ पडतोय, मर मर राबतोय, तुम्ही मात्र मला आमदार कुठं काढून टाकताय. काय न्याय कुठला? देवाच्या दरबारात तर न्याय आहे का नाही? जाऊ द्या माणसा, देव तर वर्ण बघत असेल हिला. कशा बाय मला आमदार केला पाडलं? काय माझं चुकलं होतं? विनाकारण माझा घात केला. आणि हा माझा आरोप महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यावर अजिबात नाही. हा माझा आरोप आहे स्थानिक भारतीय जनता पार्टी जयकुमार गोरे यांच्यावर माझाही आरोप. माझा वरच्या भाजपी माझं भांडण नाही, अजिबात भांडण नाही. काय त्यांनी माझं वाईट केलंच नाही. एकही पत्र माझं असं नाही की भाजपच्या मंत्र्यानं माझं काम केलं नाही. प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या फडणवीस साहेब असो, रावळ साहेब कुठलेही असो, त्या ठिकाणी बावनकुळे सगळ्यांनी माझी कामं केलेली, माझी त्यांच्याविषयी तक्रारच नाही. कशासाठी फडणवीस साहेबांना गोऱ्याला करून टाकलं पालकमध्ये? सगळ्या सांगोल्याचं सोडा, सगळ्या अख्ख्या जिल्ह्यातले वाटोळ करून या माणसानं टाकले. ओट सोट सुटलाय, हेलिकॉप्टर घेऊन पालकमंत्र्यानं 2-4 महिन्याने यायचं असतं, रुबाबात यायचं असतं, सर्किट जाते, कलेक्टर बरोबर बैठक, सगळे अधिकारी आमदार खासदार येते येऊ सगळं नियोजन करून जायचं. काय याला मान दहीवडीत कोण खाते का नाही मला कळता? त्या साताऱ्यात ह्याला कोणी विचारते का ना? करणं उठतंय तिथं सांगोल्यात घुसतंय, परत गारगार येते. माझ्या ऑफिसच्या पुढनं वाय 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 गाड्या काय जात्यात आणि कुठं जात्यात ते बाळासाहेब रेड्या बघल्यावर जात्या. लगात गणपतराव देशमुख साहेबांचाही बघला असा. शहाजी बापूचं बी ऑफिस नाही, त्या दीपक आबाचं बी ऑफिस नाही. हे कुठनं नवा एरड्या काढला यायला? एरडीचं झाड बरे काय लावले? पुन्हा माझ्यावर बापून आधी उमेदवार जाहीर केला. खरं झालं, तुमच्या आईची शपथ आहे. लवाड कोणी मी बी बोलायचं नाही ना, आज तुम्हीही बोलायला. मी होतो मुंबईत, दीपक आबा होता मुंबईत, बाबासाहेब आमदार साहेब होते मुंबईत. आरक्षण झालं 2:30 वाजता जाहीर. फोन खणखणायला लागलं, ओबीसी पुरुष आरक्षण पडलं. 15 मिनिटात मला फोन आला. शिवाजीराव बनकर नाना आपला, चंदन होनराव, तानाजी काका, 10-12 जण फिरायला लागलेत. शिवाजी नाना आमचा दीपक आबाचा उमेदवार गावात येडा मारला. खरं घडलं का ना सांगा, प्रामाणिक बोलायचं. पहिला उमेदवार जाहीर झाला ते शिवाजी नानाचा. आम्हाला उमेदवार नाही. मला भ्या वाटलं, नाना शिवा नानाचं मला भ्या वाटत नव्हतं, पण मला माहित आहे जवळवाला कसला.
ही लगा गावात या वाटूळ करून टाकलं. म्हणलं ह्याचा नगराध्यक्ष होतो चालत. नाना माझ्याकडे आला, वेळ पडली, मी पहिला शिवसेनेत आहे म्हणला. पुन्हा मी शिवसेना पण करू वापरू. नाना तू ग बसावं येईन नाही काम करू देत. मला त्या रफिकबाई नगराध्यक्ष झालो आहे ना, काय ताप दिला ह्या माणसानं मला माहीत आहे. मी काय म्हणलं सोप्यात अडकणार नाही. चांगला माणूस मला जो दीपक आबाचा नाही. एक वेळ मला ते बाबासाहेब देशमुखाचा सुद्धा आमदार साहेबाचा माणूस चालेल. या माणसाचा माणूस घेतला तर गावाचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. मी काय नाना तुम्ही दोस्त असाल तर तुम्हाला होय म्हणणार. कधी म्हटलो कडलासला ज्यावेळी त्या ठिकाणी झाले घरं बिरं गेली तिथं दोघं मिळून आलो ऑफिसाच्या. मी नाही म्हणणार नाना दुसती पण मी होय म्हणणार नाही. कारण तुम्ही दीपक आबाचा आहे ती काय घडी गुणाचा आहे मला चांगला माहीत आहे. आम्ही आनंद भावना विनंती केली. आनंद भावना साक्षीदार नाथा जाधव त्याला विचार. म्हणलं हो का अडचण आहे, माझी बी अडचण आहे. भाऊ उमेदवार नाही, तुम्ही काय उमेदवारी मागं नाही. पण 8 दिवस झालं येईल ती सांगोल्याचं माणूस म्हणते बापू आनंदाभाऊला उभा करा. बापू अडचण आहे काय तर तुम्ही गेम करा पण आनंदाभाऊला उभा करा. प्रत्येक माणूस मला भेटाय. जनतेचा आवाज होता तो आनंदा माने उमेदवार असावा हा आवाज होता. आणि मी रफिकबाईला म्हणलं रफिकबाई जनतेला जर आनंद माने पाहिजे तर पाहिजे ते वाटतं ते करू पण आनंदा भाऊला उमेदवारी करू. आनंदा भाऊला मी पुन्हा सुरुवात केली पण मी आनंदा मानेला आत घातले होते. भाऊ खरं बोलायचा भाऊ तुम्हाला मी उमेदवारी देणार आहे पण शब्द नाही बोललो तर ना. फक्त राणीताईला मी नगरसेवकाचा आज शब्द देतो. राणीताईचा तिथलं तुम्ही बघायचं नाही सगळं मी बघीन. माझी धाकटी बहीण आहे ती म्हणलं तुमचा मी योग्य मळी हाय होय किंवा नाही सांगेन. मला भाजपच्या नेत्याबरोबर चर्चा करू ठरलं होतं का ना. त्यांना सांगितलं फिरा तुम्ही पण कदाचित नाही झालं तर तुम्हाला स्वीकारावं लागेल. साक्षीदार तुम्ही. कोणी घेतली शेतकरी कामगार पक्ष या कार्यालयात बैठक. शेतकरी अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्ष नगरपालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार. आपली केडर पार्टी आहे. आपण डाव्या विचाराचे आहोत. क्लिप आहे माझ्याकडे. आपण राजकारण सोडू परंतु आबासाहेबांचा विचार आपल्याला सोडता येणार नाही. जोपर्यंत लाल बावटा माझ्या खांद्यावर आहे तोपर्यंत मी राजकारण करीन. सर्व प्रभागातनं उमेदवाराच्या तयाऱ्या करा. आणि मी आता एक हुकमाचं पत्ता बाहेर काढतोय. आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आबासाहेबांच्या बरोबर ज्यांनी 40 वर्ष विश्वासानं काम केलं आणि खांद्यावर लाल बावटा घेऊन शेतकरी कामगार पक्ष वाढवला. ते आपले मारुती आबा तथा आबासाहेब बनकर आबासाहेब हे उमेदवार. हा हुकमी एक्का वय वर्ष 73. तरणा भांड आमदार आमचा उमेदवार काढलाय. काय ह्या माणसाला करावं कळेना. आमदारकीला लढवली तरुणांचा मी आमदार तरुणासाठी आहे ना. आता नगरपालिकेला दिला माता. पहिला अधिकृत उमेदवार या ठिकाणी जाहीर केला देवेंद्रजी फडणवीस साहेब. जाहीररित्या तुम्हाला सांगतो
ती शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मिटिंग घेऊन जाहीर केला. आम्ही मिटिंग घेऊन कुठलाही उमेदवार जाहीर केला नव्हता. मी एकच मिटिंग घेतले होते आणि त्या मिटिंगला माझ्या डाव्या बाजूला RPI बसली होती, माझ्या उजव्या बाजूला जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब केदार साहेब बसले होते. आणि आम्ही ठरवलं महायुतीच्या वतीनं आपण ही निवडणूक लढवू. युती कुणाबरोबर करायची, काय करायचे, सर्व अधिकार त्या बैठकीत मी आणि बाळासाहेब केदार साहेबांनी घेतले होते. कधी मी तिथं उमेदवार तुमची मी जाहीर केली का? तुम्ही सगळी बैठकीला होता, मी उमेदवारी जाहीर केली नव्हती. मग का मुख्यमंत्र्यांना सांगताय बापून आधी उमेदवार जाहीर केला म्हणून? उमेदवार ठरवला 2 महिन्यापूर्वी. गुप्त बैठका यांच्या मुंबईत. उमेदवार पहिला ठरला होता बाळासाहेब एरंडे यांची मुलगी. कशासाठी? पुतीला यायची. बाळासाहेब एरंडे प्रामाणिक बोलायचं, लबाड बोलायचं नाही. महकुबाची शपथ आहे. माझ्या ऑफिस मध्ये याला 3 तास बसला. कुठल्याही बैठकीला मी रफिकभाई नदाफला कधी बाहेर बसवत नाही. मला सांगितलं फोनवर त्या बैठकीला रफिक सुद्धा आत नको. बरं बाबा, रफिक सुद्धा नको. रफिकभाईला बाहेर काढलं. 3 तास बसलं. मग असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. म्हटलं हे गुडगुळ गोलगोलच आज का बोलायला लागले. आणि हळूच पान काढलं. तुम्ही जर म्हणला माझ्या बरोबर आला तर माझ्या मुलीला नगराध्यक्ष पदाची उमेदवार करू. जयाभाऊ गोरे होय म्हणले, फक्त बापूला घेऊन या म्हणले. मी म्हणतो कॉपी प्याला का? पाया पडतो पाडली जावावर बाहेर म्हणलं. हे काय नवीन उद्योग आम्हाला लावू नका असं म्हणलं. उद्या माणसं तुझ्या म्हणलं पूर्वीला जर उमेदवारी दिली तर बापूनं किती गबाळ खाऊन नाव जाहीर केलं म्हणत्याने. कुठं डोक्याला ताप करून दिली. आय खातो भाजी भाकरी खाऊ दे मला सुखानं. मला काय ह्या भानगडीत पाड नको बाबा. पुन्हा आठवड्याने नानीला मध्ये घातलं. सुभाष नानाची मंडळी. तिथं बाळासाहेब एरंडेचं जाणं येणं जरा नाना बरोबर प्रेमासंबंध. अडचणीला 2 पै देत बोलता नाना. नानी म्हणली करायची बाळासाहेबांच्या पूर्वीला उभा म्हटलं. बरं नानी विचार करतात. मग धाकटी भाऊ आहे, लहान बहिणीसारखी पहिल्यापासून लाडात वाढवली. करतो विचार करतो म्हणलं. बाळासाहेबांना बाहेर पडलं. वर एक देव असतो म्हटलं. ती जरी खाली आला तर तुझ्या पूर्वीला मी होय म्हणत नाही. जाई बाबा म्हटलं. का लागलाय उग माया मागं वेळ खायला नाही उमेदवारी. आणि हे ज्यावेळी मी नाही म्हणलं त्यावेळी हे हळूच काढलं. आणि तिथं म्हणलं की दीपक गावानं माळी समाजा उमेदवार काढलाय. ती घुसायला लागलाय. बापू तुम्ही चुकायला लागलाय. गोरे साहेबापाशी जावा लागा. गोरे साहेबाचा 30 वर्ष दोस्त आहे. 1-2 दिवसात नाही म्हणलं. तिथं जावा तिथं का माझं काम आहे का? ते काय बाग मी फवारायची आहे का म्हणलं त्या मानदार म्हणलं. तिकडे का जावा? गोरे साहेब आलो त्याला माझं घर दिसेल का म्हणलं. मलाच पाठवत आहे म्हातारपण तिकडे म्हणलं. आता माझ्याकडे हुकमाचा एक काय म्हणला माळी समाजातला. कळवतो तिथंच ओरडला लागा. मारत्या बा उमेदवार झाला रे. ही म्हाताऱ्याला ह्यानं गाठला. आता काही खरं नाही. कशाला कुठील कारस्थान करतात. पुन्हा बदनाम मला करायचं. पुन्हा आबा म्हणतो की खाजगीत ठरते तू बापून बोलायचं. तर मग खाजगीत बसताच कशाला लागा. लबाड जर बोलायचं लबाडी बैठक करायच्या त्या एकामेकाला फसवायचं तर असं खाजगीत बसायचं नाही. इथनं पुढं जनता जोड्यानं मारायला असं फसवत जनतेला गेलो होतं. नाही जनतेला हे आवडणार. आबासाहेब गणपतराव देशमुख आबासाहेबांच्या बरोबर कडवी झुंज दिली. जंगला सदा सिंहानं गर्जना द्यावी तसे बाही गणपतराव देशमुखाची सिंह गर्जना होते.
आणि दुसऱ्या बाजूनं वाघाचे डरकाळी मी फोडत होतो. ही अशी लढाई होती आमची. पण एकत्र आलो तर एका मिनिटात आम्ही एकत्र आलो. जागा वाटपाट भेटपाट कधी अडकलो नाही मी. यानं पवार साहेबांकडून फोन लावला आणि अडचणीत आणला आबासाहेबांना. ठरल्या होत्या 3 जिल्हा परिषदेचा मला 5 पंचायत समिती 3 जिल्हा परिषद नगरपालिका करारात ठरलं होतं. मारत्या बळा तेवढं नगराधीश केलं आणि अचानक सगळे गणित बदलून गेलं. पवार साहेब सारखे फोन का तुम्ही आमची दुस्ती तोडताय का म्हणून. आबासाहेब मला तिथं सूत घेऊन असं बोलणार तेवढ्यात ती झपके सरळ दीपक आबा आहे. मला म्हणले आता तुम्ही खाली जा, गाडीत बसू. गाडीनं आम्ही वाडेगावला गेलो. तिथनं राजापूर रोडपाशी माळावर गाडी थांबून दोघांनी चर्चा केली. शरदरावचा फोन आलाय म्हणजे असा झाला का हो का म्हणजे तुम्ही नगरपालिकेवेळी मी पवार साहेबांना जरा झालं बोल. नगरपालिकेत आम्ही जागा वाटपून कराय बसलो. पवार साहेबाचा सूट घेऊन फोन ऑपरेटर सांगितले. पवार साहेब बोलतो मला म्हटली मध्ये बोलू नका, शरदरावचा फोन. तिकडून काय ते साहेब बोललं असतील मला काय करणार. मी एकटा समोर ती मारत्या बाण ही दिसतं तेव्हा ते सुप्ती पेत बसलो होतो. तिकडून काय बोललो आबासाहेब एकदम केसच उभा राहील. शरदराव सांगल्याचे निर्णय कधीपासून तुम्ही घ्यायला लागलाय. बघो ठरवेन शाजी बापू मी बसलोय. आमची चिंता फार करू नका. आम्ही बारामतीचं तुम्हाला बोलत नाही, तुम्ही आमच्या सांगोल्याचं बोलू नका. ह्याला म्हणते बाई गणपतराव जगरबाजपणा आहे धाडस. कुठला पालकमंत्री नुसता फोन केला तर हे आमचा आमदार पळत सुटला. आता काय करावं ह्या आमदारला काय. सगळे भिऊन कशासाठी घाबरले. मी ही निवडणूक माझ्यासाठी लय महत्वाची नाही, घाबरल्या ती काही माझ्यासाठी महत्वाचं आहे. उगाच सगळी घाबरून गेल्या का काय तुम्हाला कळतंय का ना कळतंय का. राजकारण सोडलं उद्या तुम्ही मी सगळ्यांनी थांबतंय का. त्या दादा लवठ्याचा आई भाषण आवाज आता तुझी माझी त्या बाबासाहेबाची गरज नाही. उद्या ही आमदार केला लायकीचा गडी तयार झाला. झालं काय जास्त बोलत नाही कुणावर मला टीका करायची. रफिकबाईने आता सगळी यादी वाचली. आता मग पांढरा फेक माझा ड्रेस आहे का नाही आज. रफिकबाई तुम्ही अशी एक चूक करून ठेवली. सगळं वाचलंय. त्या परीट समाजाला मी 35 लाख दिल्याने त्यात वाचलं नाही. उद्या आमची कापडं त्यांनी धुयायची का नाही तेवढी सांगता. 35 लाख रुपये परीट समाजाला दिले नाही. कुठला समाज राखला नाही. राहिल्या सुटल्या बघतो ती डवरी समाजाचा सन्नाथ महाराजांचं 5 कोटीचं स्मारक त्यांचं उभा करणार शब्द देतो तुम्हाला. आम्ही भुयारी गटाराचं काम चालू आहे. रस्तं धूळमुक्त करायचं आहे. मला सांगोला शहर ती बाईटवाली काय करायची इतकी झाली ती येते. ती मला बघितलं येते, ती बाबासाहेबाला बघितलं येते. ती मला सांगोला शहर धूळमुक्त करायचं. वर्षभर झोपला होता. तो लगा बाबासाहेब डॉक्टर साहेब तुम्ही आमदार आहे. तुमचा जिव्हाळ्याचा निवडणुकीला आमदार केला तुम्हाला ओके केलेला पालकमंत्री आहे. का थांबलं होतं. कसं थांबलं होतं. काय सुद्धा मी केलं नाही. एक पत्र दाखवायचं रस्त्याला मागणी केलेलं. जय भाऊ उद्या पत्र दाखवा. तरुण तुर्क आमदार बाबासाहेब देशमुख पत्र दाखवा तुमचं. माझं पत्र तर आहे पण 80 कोटी रुपयाचा 4 महिन्यात प्रस्ताव तयार केला. सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड डाम लाईट सगळं घातले. त्यात
डीएम ऑफिसमधनं शिंदे साहेब घेतली डीएम ऑफिसमधनं तांत्रिक मंजुरी करून ते पत्र आता नगरपालिकेकडे आले, आचारसंहितेत अडकले. जा उद्या तिगवळी शिवला उद्या भेटायचं. रस्त्याची तांत्रिक मंजुरी 80 कोटीची आली का नाही विचारायचं आणि मग 2 तारखेला मतदानाला जावं. खणखणीत नाही, मी लाजून बोलत नाही, काम करतो जे करून दाखवतो. 5,500 कोटी आणल्या त्याचं पुस्तक छापून तुमच्या समोर आणलं. 200 कोटी शहराला आणल्या तर पुस्तक छापून तुमच्या समोर आणलं. खोटं छापले, घाल केस मला, तुरुंगात टाक मला. काय तुम्ही तुरुंगात टाकायला लागले तर आज कसा तर पाया पडून बाहेर पडलो. अजिबात पोलीस खात्यावर कुणी रागवायचं नाही. एवढे चांगली वादळी निवडणूक घोगे साहेबांनी आतापर्यंत शांततेत पार पाडली. काय करावं त्यांनी? आता पोलीस स्टेशन सांगोल्यात राहिलेलं नाही. ती इमारत आता गेट बंद करा. तुषार इंगळे आहे का कुठं, ऐकतोय का? उद्या ती गेट बंद कर. निवडणूक झाल्यावर आता पोलीस स्टेशन दरबार गेलाय जवळ्याला. कुणाला अटक करायचे जवळवाला ठरवणार, कुणाला सोडायचं जवळवाला ठरवणार. धमकाव काय तर तुम्ही काय म्हणते ते ढवळ्या शेजारी पवळा गेला आणि वाढ नाही गुंडला. बाबासाहेब गरीब चांगला होता आमदार आपला. आठवडा फक्त त्या दीपक आबाच्या गाडीत बसलाय आणि मी धमकावायला लागलो. तुझी टपरीच काढतो, तुझा गाडाच काढतो, तुझं हेच करतो. काय आता निवडणूक आहे, तुम्हा दोघाला बोलत नाही. निवडणूक होऊ द्या, ह्या दोघाला बोलवून घेतो. मी बोलवलं की त्यात हे नाही म्हणत नाही. काढ बरं टपरी. चल मार्केट कमिटीचं लाव टपरीला. कुणा हात लावतो, लाव हात. दीपक आवा एका भाजीवालीला म्हणला लय पडती भाज्या ते ऐकायच्या नाही. त्या ती भाजी नाही ऐकणार तर त्या जवळ्याला कुणाला भाजी काय लावतो. इथे ऐकून गेलं का, तुला काय करायचं? तो या सगळं फिरला, तू त्या सगळं तू ते या व्हिडिओ दिसतोय लगा. काय राजकारण का चाललंय लगा, काय पद्धत काय लावली तुम्ही? फिरून ते 4 पोरं त्या संग फिरणार, 4 पोरं ह्यांच्या संग फिरणार. हाऊस आहे, मौज आहे, कुणाला फिरायचं आहे. पोरं मोबाईल घेते ती, फोटो काढते ती, चाललंय चांगलं. वाईट का वाटायला लागलं? हाय कुणा माझा फोन या ठिकाणी सांगतो शहरात एक फोन दाखवा की तू तिकडे काय गेला म्हणून. माझा एवढा समीर पाटील मला त्याला पाटलाला मला समीरला तिकीट देता आलं नाही. माझी अडचण तिथं राजकीय झाली. एकशे फोन सुद्धा केला नाही. कास केलं म्हणून. इच्छा आहे तुझी दीपक आबाकडे जातो. कुठं जर मला सगळ्या पाटील खोऱ्यातनं मागणी होत्या बबलूला की हा म्हणजे आमचं सगळं खालचं जुळतं, घेतला मी बबलूला. वाईट काय झालं का? एकाच घरात आहे दोघाला. राजकारणाच्या काही गणित तरुणांनी समजून घ्यायला पाहिजे. रागा वैतागाला जाऊन त्याचा उपयोग होत नसतो राजकारणात. तुम्हा सगळ्याला उद्याची निवडणूक आपल्याला प्रामाणिकपणे पार पाडायची. ही स्वाभिमानाची निवडणूक आहे. पण आज जर दहशतीनं जर यश त्यांना आपण द्यायच्या भानगडीत पडलो तर इथून पुढची प्रत्येक निवडणुकीची दहशतवाद, दादागिरी, गुंडगिरी हेच तुम्हाला या तालुक्यात दिसेल. आज धोका लक्षात घ्या. ही धोक्याची घंटा ही नगरपालिकेची निवडणूक नाही मित्रांनो. सावध राहा तुम्ही. बराच आपल्याला पुढे जायचे. बडे ह्यांच्या नादाला लागत मला बसा आबा म्हणते सारखं नीट बोल म्हणावं, नाही तर पुन्हा मला स्टेज उद्या अजून 1 दिवस आला का तुला 365 दिवसाचा माईक देतो. ते एकदा आमचं भाकरे सर, आमचा गुरु राजकारणातलं भाकरे सर, लवी भाकरे सर माझा गुरु राजकारणात. एकदा काय ते नागेश जोशी दोघांनी दररोज संध्याकाळी 3 तास नगरपालिकेची माईक लावला होता. आठवते का तुम्हाला?
आठवतंय ना? दररोज सभा असायची सरांची आपल्या. नाही तर आबा मुंबईला जाऊन तुझा हायकोर्ट आहे, तारखा फक्त आहे, काय तुझं काम आहे? ग बस इथे हे दररोज आणि टीका कर माझ्यावर. काय तुला बोलायची बिचारा बोल, मी काय सुद्धा वाईट बोलत नाही. तू चुकलाय, तुम्ही दोष मला दे जा. माझ्या का सुटला? उभा राहिले आनंद माने, त्याच्यावर काय बोलू ना? मी उभा नाही आधी उठतोय लगा. हो का आबा काय आमदार केला, आमदार होया उभा राहिला नव्हता. आबा असाच उभा राहिला. ही सुद्धा प्लॅन मुंबईमध्ये पुण्यात फायनल झाला ना आलाय. फक्त माझी मतं खाया उभा राहील. त्याचं काम त्याने यशस्वी पार पाडलं. काय त्या आबाची सवय एक मला कळत नाही. कोण आमदार असेल आपण त्या गाडीत बसायला आवाज